बातमी आहे ती पुण्यातून। पुण्यामध्ये खडकवासलामधून पूर्वकल्पना न देता पाणी सोडल्यानं अनेक कुटुंब रस्त्यावर आली। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आणि एका रात्रीत सगळे संसार उघड्यावर पडले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या 2 दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत। राज ठाकरेंनी पुरात नुकसान झालेल्यांची भेट घेतली। दरम्यान या संदर्भात राज ठाकरेंनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवरही आसूड ओढलाय। गेले 2-3 वर्ष केंद्र सरकार राज्यामधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाहीये। इथे नगरसेवक नाही, कोणी आमदार आता निवडणुका लागतील त्यावेळेला, पण नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी घेणार कोण? म्हणजे प्रशासनाशी बोलायचं कोणी? आणि हा सगळा प्रशासकीय कारभार चालू असताना याची मला असं वाटतं जबाबदारी प्रशासनाची आहे। त्यांनी या लोकांना धीर दिला पाहिजे। आता तिकडे काहीतरी ते रिडेव्हलपमेंटचा काहीतरी विषय आहे, रिडेव्हलपमेंटचा विषय त्यांच्याशी बोला तरी तुम्ही। म्हणजे या राज्यामध्ये येणारे, बाहेरच्या राज्यांमधून येणारी जी लोक आहेत त्यांना फुकट घरं देताय तुम्ही, आणि या राज्यामध्ये राहणारी जी लोक आहेत ते भिका मागतायत। याला काही सरकार चालवणं म्हणतात का? नाही, आत्ताच माझ्याकडे एक मुलगा आता काहीतरी त्या आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये आला होता, मेडिसिनच्या संदर्भामध्ये ॲडमिशनच्या। बाहेरच्या राज्यामधनं मुलं इथे या राज्यामध्ये आली आणि समजा या राज्यामध्ये आल्यानंतर ती या राज्याची होतात, आणि इकडची आमची जी मुलं आहेत ते कोट्यामध्ये मागतायत। राज्य म्हणून कोणाचं लक्ष आहे की नाही? प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करतोय, महाराष्ट्राचा कोणी विचार करणार आहे की नाही? पण याच्यामध्ये जर समजा मुळापासून जर समजा तुम्ही बसलात आणि त्याच्यावरती जर समजा खर्च झाला आणि लोकांना कळलं की याच्यातनं उद्या समजा अशा प्रकारे, बघा, पाऊस पडणं हा काय तुमच्या माझ्या हातात नाही आहे, पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात, ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही, या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल? आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 2 आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय, एवढं पाणी पडलं। आता मला असं वाटतं की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का?